माननीय आमदार श्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे, माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं। यावेळी माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांनी या रस्त्यावरील दुभाजकामध्ये वृक्षारोपण केल्याने शहराचं सुशोभीकरण होणार। नागरिकांनी व विविध संघटना यांनी सहभाग नोंदवला, त्या सर्वांचे आभार यावेळी मानले आहेत। माननीय आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी मनपा वतीने चांगला उपक्रम राबवण्यात येतोय। वृक्षारोपण करून न थांबता त्यांचं संगोपन देखील चांगल्या प्रकारे करून शहरातील सर्व भागात या प्रकारे काम झालं पाहिजे असं नमूद केलं। माझी वसुंधरा अभियानांतर्गत शपथ घेण्यात आली। माझी वसुंधरा ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण यांनी शपथेचं वाचन केलं। गिरीश पाठक उद्यान अधीक्षक यांनी वृक्षारोपण कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं। यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे, नगर अभियंता परशुराम हळकुंडे, मालमत्ता अध्यक्षक धनंजय हर्षद, सुनील पाटील, डॉक्टर घाटके, विभागाचे अधिकारी, कर्मचारी 18 ठिकाणी विविध संघटनांच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्याची कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं। यामध्ये सेवा सदन हॉस्पिटल, क्रीडाई सांगली, वालचंद कॉलेज, निर्धार फाउंडेशन इत्यादी संघटनेचे पदाधिकारी, विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला। यामध्ये प्रमोद चौगुले, आर्किटेक्चर इंजिनियर, जयराज सगरे, अध्यक्ष क्रीडाई यांनी विशेष सहकार्य केलं। सर्व कर्मचारी अधिकारी यावेळी उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। या खूप महत्त्वाच्या कार्यक्रमाला उपस्थित सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे लोकप्रिय आमदार सुरेश भाऊ खाडेजी, आपले महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारीगण, आपले आजच्या एवढी महत्त्वाची मोहीममध्ये सगळे उपस्थित झालेले क्रीडाईचे अध्यक्ष सगळेजी, प्रमोद चौगलेजी, इतर सगळे संघटनेचे मान्यवर, आपले कॉलेजचे पण काही मुलं आले आहेत, आपल्या महानगरपालिकेचे इतर अधिकारी कर्मचारी, सगळ्यांना सर्वप्रथम माझा नमस्कार। खूप महत्त्वाची आपण एक कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न आज करतोय। आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की बरेच दिवसानंतर महापालिकेत एक खूप सुंदर डिवायडरचा बांधकाम करण्यात आला होता आणि त्या बांधकामानंतर त्यामध्ये झाडं लावून आपल्याला ज्या मोठ्या शहरामध्ये जसं चांगल्या प्रकारच्या डिवायडरमध्ये झाडं लावून एक खूप हरित क्षेत्राची निर्मिती आपण करतो, त्या प्रकारची निर्मिती सांगलीत पण करूया असा मनात एक विचार होता। आणि जेव्हा आपण विचार केला तर असं डोक्यात आलं की एकाच दिवशी आपण लोकसहभाग पण जोडा करूया आणि लोकसहभागातून एकाच दिवशी पूर्ण 4 ते 5 किलोमीटरचा हा पॅच आहे, त्या पूर्ण पॅचमध्ये एकाच दिवशी आपण पूर्ण प्लांटेशन करूया आणि मग त्याचे जतन करू, खूप सुंदर क्षेत्र आपल्याला निर्माण करता येईल। तर त्याप्रमाणे सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे। बरेचसे संघटनांनी, लोकांनी लोकसहभाग पण याच्यामध्ये नोंदवला आहे। तर सर्वप्रथम सगळ्याचे आम्ही आभार मानू इच्छितो की खूप अल्प कालावधीत आम्ही तुम्हाला बोलवलं तरी पण तुम्ही आले आणि आमच्या सहकार्य तुम्ही करत आहात। जास्त बोलण्याची गरज नाही, कारण सगळ्यांना माहीतच आहे की आपण काय कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करतोय। मी विनंती करतो आमदार साहेबांना की त्यांनी सांगली हरित, सुंदर, स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त करण्याची जे आपण आजपासून अजून जास्त गतीने जे आपण मोहीम हाती घेण्याचा प्रयत्न करतोय त्याबद्दल आपण सगळ्याच्या मार्गदर्शन करावं। माझ्यावर पण हा रस्ता पहिलाच मंजूर केला होता, पण हे केंद्राचे पैसे आले होते, काय महाराष्ट्राचे पैसे नव्हते आणि कुठल्या आमदारांनी दिले नव्हते, कोणी दिले नव्हते। पण दादांनी प्रयत्न केला, आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला आणि हा रस्ता आणि एवढं डिवायडर सुंदर असं इथं झालेलं आहे। त्यामध्ये प्लांटेशन मी बाबा गुंजाऱ्यांना मी विनंती, ते कॉन्ट्रॅक्ट तेच आहेत वाटतं, तर त्यांना मी म्हणलं होतं की ह्यामध्ये बोगनवेल लावा। बोगन लावलं तर बोगनवेल ही एक वनस्पती अशी आहे की तिला जनावर खात नाही आणि त्याला पाणी कमी असलं, जास्त असलं, उन्हाळा असला, कधी असलं, काय असलं तर ते जात नाहीये आणि फुलं एवढी 12 महिने त्याला फुलं भरलेली असतात, वेगवेगळ्या कलरची फुलं असतात त्याला। त्यामुळे बोगनवेलला मी प्राधान्य दिलं। त्यांना म्हटलं बोगनवेल आपण इथं लावावी, या दृष्टिकोनातून आज तो दिवस येतोय की आज आपण ते प्लांटेशन करतोय। काय प्लांटेशन झालेलं आहे, काही ठिकाणी बोगनवेल लागलेले दिसतात मला, पण काही ठिकाणी दुसरी झाडं लावायचा प्रयत्न केलाय, तर ती झाडं लावू नयेत, बोगनवेल लावायत। व्हरायटीज कलरमध्ये मिळतात आपल्याला, 12 कलरमध्ये बोगनवेल मिळतात आणि त्या बोगनवेल लावल्या तर निश्चितच एक चांगलं कम्फर्ट सारखं होतंय। तिथं काटेरी असतं, जाणं येणं कोणाला होणार नाही आणि ते जात नाही, मरत नाही, ते कुठल्या परिस्थितीत ते मरत नाहीये। त्यामुळे आपण बोगनवेल लावूयात एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो। ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं गुप्ता साहेब, असं प्रत्येक शहरामध्ये आणि प्रत्येक शहराच्या विभागामध्ये असं व्हावं, त्यामुळं निश्चितच हे एक सौंदर्य निर्माण केलं जातं। आता विषय असा आहे की एवढं सौंदर्य निर्माण झालं असलं तरी एवढं सुंदर करत असताना आपल्याला पण बाजार भरतो इथं,
आणि बाजार भरल्यानंतर उपायुक्तांना माझी विनंती आहे की बाजार भरल्यानंतर जी साफसफाई ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने ती साफसफाई होत नाही. आता आपण मशीन घेतली आपण आता 6 मशीन घेतल्या आपण आता त्या मशीन घेतल्या तर आता कानाकोपऱ्यातला कचरा ते अवजच करेल, ते साफ करून टाकेल. त्यामुळे मॅनपॉवरचा स्ट्रेंथ कमी होईल. त्या हिशोबातून कुठेही कचरा दिसला तर गाडी लावली